हाय फ्रेंड्स, आज आपण मराठी हा विषय बघणार आहोत आणि मराठी विषयाचा कर्ते सुधारक कर्वे हा 13वा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे. पाठाकडे वळण्याआधी आपण लेखक परिचय करून घेऊया. या पाठाचे लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा जन्म 1952 मध्ये झाला. हे एक प्रसिद्ध कवी आणि लेखकसुद्धा होऊन गेले. एफसी प्लान ए सखे ए, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध. राजा शहाजी ही महाकादंबरीसुद्धा त्यांची प्रसिद्ध. शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध. शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर असे अनेक लेखन त्यांचे प्रकाशित आहेत. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथे प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथे झालेल्या 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे शिरीष देशपांडे हे अध्यक्षसुद्धा होऊन गेले. तसंच महर्षी कर्वे यांचं नाव समाजसेवक म्हणून एक चिरस्मरणीय आहे. चिरस्मरणीय म्हणजे काय? कायमस्वरूपी लक्षात राहणारं. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त स्वरूपामध्ये त्यांनी साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडू केशव कर्वे यांना 1958 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा कार्याचा गौरव केला. आणि या पाठामध्ये लेखकाने देशपांडे यांनी महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे. मग महर्षी कर्वे हे जे काही होते हे एक समाजसेवक होऊन गेले आणि यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेलं जे काही अजोड कार्य प्रेरणादायी असं होतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा स्त्री जीवनामध्ये घडवून आणलेलं जे त्यांनी जे काही परिवर्तन होतं हे परिवर्तन जणू एक क्रांतिकारक स्वरूपाचं होतं. क्रांतिकारक म्हणजे काय? क्रांती घडवून आणणारं. क्रांती म्हणजे काय? नवीन बदल घडवून आणणारं. महर्षी कर्वे यांच्या या अलौकिक कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून घेणे हाच मुख्य उद्देश या पाठामागचा आहे. निरपेक्ष आणि निस्वार्थी वृत्तीचा समाज सुधारक म्हणून कर्वे आजच्या पिढीसाठी आदर्शवत मानले जातात. अजोड म्हणजे काय बघा, खाली शब्दार्थ दिलेले आहेत मित्रांनो. अजोड म्हणजे काय? ज्याला जोड नाही असे. प्रेरणादायी म्हणजे प्रेरणा देणारे, अलौकिक, अपूर्व, विलक्षण अशा स्वरूपाचं. मग असे हे महर्षी धोंडू केशव कर्वे ज्यांनी आपलं पूर्ण जीवन स्त्री शिक्षणासाठी लावून घेतलं, ज्यांच्यामुळे समाजामध्ये क्रांती घडवून आली. उक्तीपेक्षा श्रेष्ठ कृती असते हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं. क्षेत्रामध्ये, समाज सुधारणे क्षेत्रामध्ये कोणतंही काम करण्यासाठी कोणत्याही गुणाची आवश्यकता आहे. कोणताही स्पेशल एक गुण असला तरी समाज सुधारणा किंवा समाजामध्ये समाजसेवन काम करता येत असतं आणि हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं. त्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणासाठी जे काही केलेलं कार्य होतं हे असामान्य होतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण परिचय देशपांडे यांनी आपल्याला या पाठातून करून दिलेला आहे. चला तर मग पाठाकडे वळूया. रेडिओवर रात्रीच्या बातम्या आले होते की भारतरत्न महर्षी धोंडू केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. रेडिओवर रात्री अचानक बातमी आली. हा काळ आहे 1900 म्हणजे महर्षी धोंडू केशव कर्वे यांचा जन्म 1962 मृत्यू जो काही आहे हा 1962 मध्ये झालेला आहे. आणि मग 62चा जो काही काळ होता घरोघरी कसं सगळ्यांच्या घरी रेडिओ असायचा
आणि रात्रीच्या वेळेस मग रेडिओवर बरेच लोक गाणे ऐकत बसायचे, बातम्या ऐकत बसायच्या. दिवसभरामध्ये ज्या काही घडलेल्या घडामोडी आहेत या बातम्यांच्या माध्यमातून रेडिओवर ऐकत असायचे. आणि त्याच्यामध्ये अचानक बातमी आली की 105व्या वर्षी धोंडू केशव कर्वे यांचं निधन झालं. आणि ही बातमी ऐकल्यानंतर देशपांडे यांचे आजोबा यांच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे टिचणे म्हणजे डोळे भरून येणे. आणि जणू नातेवाईक नसलेले हे गृहस्थ, यांना कोणत्याही प्रकारचे नातेवाईक नव्हते केशव कर्वे यांना, धोंडू केशव कर्वे यांना. आणि त्यांच्या इतकं महान कार्य करून गेलं की त्यांच्या मृत्यूचा, त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर सुद्धा अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा जन्म कधी झाला आहे धोंडू कर्वे यांचा? 18 एप्रिल 1858 त्यांचा जन्म झाला आणि 9 नोव्हेंबर 1962 त्यांचा मृत्यू झालेला आहे. एवढं मोठं कार्य करून गेले की अनपेक्षित, अनोळखी माणसाच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वातंत्र्य समरच्या ऐन धुमाकूळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले होते. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्ण हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातील स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यायला हवे की आपण गुलाम आहोत. हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कार असे होते की ती आपल्या गुलामाला सुद्धा दागिना मानत असे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की तत्कालीन समाजामध्ये जे काही 4 घटक होते, समाजाचे 4 घटक, तत्कालीन समाजामध्ये वर्णव्यवस्था होती. 4 वर्णव्यवस्था, वैश्य, शूद्र, ब्राह्मण, नाही का? या 4 वर्णव्यवस्था होत्या. आणि या 4 वर्णव्यवस्थेमध्ये त्या काळामध्ये स्त्रियांना गुलाम मानलं जात होतं. चूल आणि मूल याच्यामध्ये गुरफटलेली ही स्त्री ज्या गुलामाला स्वतःचा एक दागिना मानत होतं की स्त्री जन्माला येणं म्हणजे गुलाम होणं हे स्वाभाविक आहे, असा विचारच आधीच्या स्त्रियांनी केलेला होता. अत्यंत काफिलपणे स्त्रीला राबवलं जात होतं. चूल आणि मूलच्या या संसाराच्या गुरफटात असताना तिला शिक्षण म्हणजे काय असतं याचा लांबपर्यंत तिचा संबंध नव्हता. आधीच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की स्त्रियांना घरापासून तर गावाच्या स्टँडपर्यंत जायला चप्पलसुद्धा घालू दिली जात नव्हती. स्वतःचा चेहरासुद्धा कोणाला दाखवायचा नव्हता. आपल्या नवऱ्याजवळ बोलायला तिला परवानगी नव्हती. फक्त आपला रोजचे दैनंदिन कामं आणि आपल्या मुलांना सांभाळणं एवढं हिचं काम होतं. पण आपल्याला माहीत आहे की स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम हे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी तर केलंच आहे. पण त्यांच्याबरोबर महर्षी धोंडू केशव कर्वे यांचासुद्धा महत्त्वाचा हातभार लाभलेला आहे. आणि ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, पण भारत स्वातंत्र्य मिळून भारतातून फक्त इंग्रज निघून गेल्यानंतर स्वातंत्र्य मिळणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं हो. देशातली स्त्री जेव्हा स्वातंत्र्य झाली असती, जेव्हा तिला शिक्षण दिलं गेलं असतं, या गुलामीतून जेव्हा ती मुक्त झाली असती, तेव्हा खऱ्या अर्थाने देश स्वातंत्र्य झाला असं म्हटलं जाईल. याची जाणीव कुठेतरी धोंडू कर्वेंना झालेली होती. आणि ही खुद्द गुलामातून तिला मोकळं व्हायचं असेल हे फक्त स्वतः स्त्रीच करू शकत होती. पण भारतीय स्त्रियांवर संस्कार असे केले गेलेले होते की ते आपल्या गुलामीला सुद्धा दागिना मानत होती. आणि 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाल्यानंतर डोळ्यांदेखत धोंडू केशव कर्वे यांच्या डोळ्यासमोर भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. पण तरीही त्यांना हे माहीत होतं की आजच्या त्या काळातल्या भारताची जी काही मुख्य अशी स्त्री होती, या स्त्रीला
ज्या समाजामध्ये देवीचं स्थान दिलं जात होतं, ती स्त्री आजही गुलामात आहे. आणि जेव्हा ती गुलामाला झुडकारून बाहेर निघेल, तेव्हा खऱ्या अर्थाने देशाच्या समाजाचा, संपूर्ण कुटुंबाचा, घराचा, गावाचा अशा पद्धतीने विकास होणार आहे, हे कुठेतरी कर्वे यांना कळत होतं. आपल्या समाजामध्ये स्त्रीचं स्थान देवीचं आहे असं भासवलं जात असेलही, पण तिला शूद्र ती शूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाईल. तुम्हाला याआधी मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे की स्त्रीला कशी वागणूक दिली जायची. जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, तिला चप्पल घालायला परमिशन नव्हती, नवऱ्याजवळ बोलायला परमिशन नव्हती, शिवाय नवरा मेल्यानंतर त्याच्या अग्निडोहामध्ये तिला सती व्हावं लागायचं. अगदी खेळण्याचं वय असताना तिचं लग्न केलं जायचं, म्हणजे ज्याला आपण बालविवाह म्हणतो. अशा अनेक गौण गोष्टी तिच्याकडनं करून घेतल्या जायच्या. कालांतराने हळूहळू समाजात बदल होत गेला आणि मग काय, पुनर्विवाह पद्धत अवलंबली गेली, ज्याच्यासाठी राजाराम मोहन राय यांनी त्याचा आग्रह धरला. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असं वाटणं आणि खडकावर डोके आपटण्यासारखं होतं. शांत सोशिकपणे सहिष्णु वृत्तीने राहिलो तर असिधार व्रत परिपूर्ण होऊ शकेल, अशी त्यांनी खूणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणं गरजेचं होतं. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर हा समाज आपल्याला गिळून टाकायला येईल, हे कर्वे यांना कळत होतं. प्रच्छन्न, गुप्त हे कार्य जे काही होतं हे खूप कठीण होतं. स्त्रियाला गुलामीतून बाहेर काढणं हे कार्य खूप कठीण होतं. एखाद्या खडकावर, दगडावर डोकं आपटण्यासारखं होतं, पण शांतपणे, गुप्तपणे, सहनशीलता एक्सेप्ट करून या तलवारीच्या धारीसारखं हे काम, खडतर असं काम अखंडपणे चालू ठेवणं, हा ठाम निश्चय त्यांनी केला. अडीअडचणी येणारच होत्या. अक्षरशः समाज यांना बाहेर काढणार होता, विद्रोह करणार होता. या सगळ्या गोष्टीची कल्पना कर्वेंना होती, पण तरीही त्यांनी या कामाला सुरुवात केली होती. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस सावित्रीबाई फुले मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जात होत्या, त्यावेळेस त्यांच्यावर शेणाचे गोळे, दगड, मातीचे गोळे, चिखल फेकला जायच्या, घाणघाण स्वरूपाच्या शिव्या दिल्या जायच्या. पण त्याला त्या जुमामल्या नाही हो. त्याचा प्रतिकार त्यांनी केला आणि शाळेमध्ये त्यांनी मुलींना शिकवलं. आणि आज जी काही स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे ना, हे फक्त त्यांच्यामुळेच. त्यांनी तो छळ, समाजाने केलेला त्यांचा तो छळ सहन केला नसता तर आज स्त्री ज्या ठिकाणी आहे, प्रत्येक पुरुषाच्या मागे नाही तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषाबरोबर जी काही वावरताना दिसून येत आहे ती आज दिसली नसती. आणि असंच कुठेतरी कर्वे यांनी सुद्धा केलेलं दिसून येतोय. जे काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा होत्या, या अनिष्ट रूढी प्रथा परंपरांना कर्वे यांनी विरोध दर्शवला. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. पंडिता रमाबाई आणि यांचं जे काही जीवन होतं, यांचं जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनामधून, म्हणजे यांनी जे काही महान कार्य केलं होतं, यांच्या कार्यातून कर्वे यांना उत्साह मिळाला होता. हुरूप मिळणं म्हणजे काय? उत्साह मिळणे. ईश्वरचंदांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्यांचा वस्तू पाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणाला सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडू केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजलंच नाही. केवळ सत्पुरुषाचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केलं. आणि या समाजाबद्दल बोलायचं झालं तर काय, हा समाज जणू आपल्याला गिळून टाकेल. कारण या समाजाबद्दल महर्षी अण्णा केशव कर्वे अर्थातच समाजशील होते. ईश्वरचंद्र विद्यासागर
मी याच्या आधी तुम्हाला संकल्पना सांगितली की तत्कालीन समाजामध्ये 4 घटक होते. समाजाचे 4 घटक विभागणी झालेली होती समाजाची: ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय. या 4ही समाजामध्ये जर आपण विचार केला, स्त्रियांना गौण स्थान होते. कोणी विचारत नव्हतं. पुरुषाला जसं वाटायचं तसा हा पुरुष वागायचा. एक सोडून 2-2, 3-3 लग्न करायचा. पण जेव्हा ही स्त्री विधवा व्हायची, तिचा नवरा जेव्हा मरायचा, तेव्हा या स्त्रीला त्याच्या अग्निडोहामध्ये वाहून घ्यावं लागायचं. कालांतराने हळूहळू या रूढी बदलल्या, प्रथा बदलल्या. मग केस कापावे लागायचे, गोणपाटीवर झोपावं लागायचं, भाकर, कांदा, चटणी असं काहीतरी खावं लागायचं. मग या गोष्टी हे समाज सुधारक आपल्या डोळ्यांनी बघत होते. का? देवाने जन्माला घातलं ते दोघांना, पुरुषालाही आणि स्त्रीलाही. तुम्ही ताराबाई शिंदे यांचं पुस्तक जर वाचलं असेल तर त्याच्यात तुम्हाला दिसून येईल ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष समानता, की ताराबाई शिंदे यांनी देवाला प्रश्न विचारला की हे देवा, तू सुद्धा मोठा घोळ करून ठेवला आहेस. आपल्याला या पुस्तकामध्ये तो पॉईंट नाही आहे की तू सुद्धा भेदभाव केला आहेस. का? तू पुरुषांबरोबर चांगला वागला आहेस आणि स्त्रियांना मात्र गौण समजला आहेस. हे का? कारण तू सुद्धा स्वतः एक देव होता, तू सुद्धा एक भेदभाव केला आहे ना, म्हणून हा समाज सुद्धा भेदभाव केला, करतोय आजही. मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं आणि त्यांनी स्वतः एका विधवेशी त्या काळामध्ये तत्कालीन समाजामध्ये लग्न केलं. आणि मग त्यांनी विधवा विवाह होऊ शकतो हे समाजाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस मात्र आपल्या स्वतःला कोणी बोलणार नाही याची त्यांनी सोयच ठेवली नव्हती, कारण त्यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केलेलं होतं. प्राध्यापक धोंडू केशव कर्वे हे गणिताचे शिक्षक होते. गणित शिकवण्यामध्ये एकदम ते हुशार होते, महामैरू होते. त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता आणि त्यामुळे त्यांच्याशी कोणी वादही घालत नव्हता. केवळ सत्पुरुषांचा, चांगल्या विचारी लोकांचा छळ करावं एवढंच कार्य आपल्या आधीच्या समाजाचं होतं. आजही आहे, पण आज त्याला थोडीशी मर्यादा आलेली आहे. या समाजाबद्दल आपण जर विचार केला तर या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच समजशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा अंदाज होता. त्यांना माहीत होतं की या स्त्रियांना जेव्हा आपण या गुलामीतून बाहेर काढणार आहोत तेव्हा हा समाज आपल्याला खूप त्रास देणार आहे, धक्काबुक्की करणार आहेत. दिलंय पुढे आपल्याला समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाडत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटलाय तिथे शिवून घ्यावा लागत. फाटके कपडे ते वापरतच नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी सशे होलपलट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून त्यांनी फक्त त्या लोकांना विचलित केले. महर्षी अण्णासाहेब केशव कर्वे समाजाला माफ करणारे, समाजशील क्षमाशील म्हणजे माफ करणारे. या छळवादी समाजवृत्तीचा त्यांना आधीपासून अंदाज होता की हा समाज आपल्याला त्रास देणार आहे. तर एवढं तेवढं नाही हो, अक्षरशः त्यांना धक्काबुक्की करत, त्यांच्या अंगावरचे कपडे फाडत. आणि त्या काळामध्ये परिस्थिती जी काही होती जी अतिशय भयानक होती. रोज रोज नवीन कपडे त्यांना आणायला त्यांच्याकडे पैसे नव्हते, तर रोज फाडला गेलेला शर्ट ते रोज शिवायचे आणि रोज तो शिवलेला शर्ट घालायचे. शर्ट नाही तर कोट जिथे फाटलेला असायचा तिथे ते शिवून घ्यायचे, कारण फाटके कपडे ते कधी वापरत नव्हते. जे फाटके कपडे वापरतात, तर काही लोकांना काही काळ आत्ताचा न्यू फॅशनचा दर्वा पाहिला आपण तर फाटके कपडे घालायची संस्कृती आपल्यामध्ये वावरत असताना दिसून येते. जीन्स ज्याला जॉगर्स म्हणतो आपण, नाही का, हे आज खूप महागड्या किमतीमध्ये मिळतात आणि ते आनंदाने लोक घेतात आणि घालतात. पण खरं बघायला गेलं ना, फाटके कपडे घालणं म्हणजे फाटके विचार असणं, तुटक विचार असणं असं मानलं जातं. म्हणून धोंडू केशव कर्वे हे फाटके कपडे कधीच वापरत नव्हते. कर्व्यांना ज्या लोकांनी शिव्याशाप दिले होते त्या लोकांना कर्व्यांनी माफ केलं होतं. त्यांनी आपल्या कार्यामधून त्या समोरच्या लोकांना विचलित केलं होतं.
जे जे महान लोक आजपर्यंत होऊन गेले त्यांना या समाजाचा छळ सोसावा लागला आहे. अगदी कोणीही चुकू शकलं नाही आहे. मग ते महात्मा गांधी असो, महात्मा फुले असो, आंबेडकर असो किंवा मग सावित्रीबाई फुले असो, आणि याच्याही पेक्षा वरच्या संतांचा आपण विचार केला, संत ज्ञानेश्वरांचा छळ या समाजाने मोठ्या प्रमाणात केलं आहे. पण समाजाने माझा छळ केला असं संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कोणत्याही साहित्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. त्यांच्या साहित्यामध्ये हे कुठं उमटलं नाही आहे. कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखे राहिले. महर्षी केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणेश्वरी शिक्षण संस्था असे त्यांनी त्यांचे नामांतर केले. पैचा निधी, मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. ती यातील पैचा हिशोब कर्व्याजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमामध्ये ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरत. हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा जो काही होता हा मात्र ते आपल्या समाजकार्यामध्ये वापरत आणि हे स्वतःच्या विश्वामध्ये ते वापरत. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी बालिका आश्रम निर्माण केलं होतं. कालांतराने ते बालिका आश्रम हिंगणा येथे स्थलांतर केलं आणि समाजामधून आलेला पैसा, समाजामध्ये अनेक असे लोक होते जे चांगल्या विचारांचे होते आणि अशा बालिका आश्रमाला ते दान देत, पैशांची मदत करत. मग असा जो आलेला पैसा होता, हा पैसा महर्षी कर्वे यांनी अगदी पै जमवून ठेवलेली होती आणि पूर्ण पैचा हिशोब ते लिहून ठेवायचे. आणि याची कल्पना पूर्ण समाजाला सुद्धा होती की हे कर्वे कसे होते, पैचा हिशोब लिहून ठेवणारे होते. स्वतः उधळपट्टी कधी केलीच नाही. अगदी आश्रमापर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्यांनी कधी मोटरसायकल वापरली नाही. पायी ते जात. स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरत होते आणि ह्या गोष्टी समाजाला माहीत होते. त्यांच्या घरामध्ये जो काही खर्च लागायचा तो खर्च त्यांनी स्वतःच्या कमाईतून केलेला होता. आणि उर्वरित जो काही पैसा होता, हा उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यासाठी वापरत. स्वतःच्या विश्वामध्ये ते असायचे. अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तूत समाज स्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती. पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे ते. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. त्यांच्या मनात जे काही चालायचं ना, कारण कर्वे हे त्यांच्या स्वतःच्या विश्वात असायचे. कुरबुर करायचे. मग घरातले लोक किरकिर करायचे की कोणाकडे लक्षच देत नाही, स्वतःच्या घरातल्या लोकांकडे लक्ष देत नाही. समाज सुधारक काम करायला निघालेले होते. त्यांना एक जिद्द होती आणि त्या जिद्दीमुळे घर विभगलं जाणार नाही याची सुद्धा त्यांना जाणीव होती. ते कमी बोलायचे, खूप कमी बोलायचे. ते विचार करायचे आणि मग विचार पक्का झाला की ते आचरणात आणायचे. आपण काय करतो, विचार कमी करतो, बोलतो जास्त आणि आचरणात तर आणतच नाही. पण हे जे काही महान लोक होऊन जातात ना, हे लोक कमी बोलतात, विचार करतात, विचार पक्का करतात आणि मग ते आचरणात स्वतःला तसं बनवतात. आणि याच्यातूनच कर्वेंचा कार्यातूनच लोकांना सुद्धा अंदाज येईल. त्यांच्या मनात काय चाललं होतं हे लोकांना समजायचं. डावपेच नव्हते, कोणाविषयी वाईट भावना नव्हत्या. मनात फक्त एकच विचार होता की या गुलामीत अडलेल्या स्त्रीला बाहेर काढायचं. मग यामुळे त्यांना बोलके सुधारक म्हणण्यापेक्षा करते म्हणजे काम करणारा सुधारक असं म्हणणंच योग्य ठरणार होतं.
महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं होती. जो स्वतःच्या सुखदुःखामध्ये अविचलित राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, असा हा खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे केवळ लक्ष समाज सुधारण्यात होतं असं नाही हो. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचं नव्हतं. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. स्थितप्रज्ञ होते. स्वतःच्या सुखदुःखाची जाणीव त्यांना नव्हती. एखाद्याला दुःख झालं, त्यांच्या दुःखामध्ये ते दुःखी व्हायचे, दुसऱ्याच्या सुखामध्ये ते स्वतःचं सुख शोधायचे. आणि हेच खरे समाजसुधारक होते. त्यांना आपल्यावर केलेले उपकार त्यांना आवडायचे नाही. जर त्यांना कोणीही जेवायला बोलवलं तर जेवायला ते जायचे, पण जेवायच्या ताटाजवळ ते पैसे ठेवून यायचे. आपल्यावर कोणीही पैसा खर्च करू नये अशी त्यांची नेहमी भावना, हे त्यांचे नेहमी विचार. सहजासहजी न साधणारे कार्य त्यांना करायचे होते. कोणाला? महर्षी कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारतमाता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो, आणि दुसरीकडे श्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारताने पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्यांच्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. ज्या भारताला आपण माता म्हणतो, या मातेमध्ये अनपढ राहिलेल्या, अशिक्षित राहिलेल्या स्त्रिया जर अशिक्षित राहिल्या तर देश हा अर्धांग वायू. म्हणजे काय? अर्धांग वायू म्हणजे अर्धांग, अर्धा भाग, ज्याला आपण पॅरालिस म्हणतो. अर्धी बॉडी काम करत नाही ना आपली, त्याला म्हणतात अर्धांग वायू. अशा झाल्यासारखा हा आपला देश होणार होता जर स्त्रियांना शिक्षण मिळालं नसतं तर. ज्या ठिकाणी सरस्वतीला आपण वाङ्मयाची माता म्हणतो, जननी म्हणतो, त्याच ठिकाणी दुसरीकडे स्त्रियांना निरक्षर, अज्ञानी, अशिक्षित ठेवून हा समाज जणू विरोधाभास जाणवत नव्हता का, याची जाणीव केशव कर्वेंना झालेली होती. धोंडू कर्वेंना झालेली होती. 1916 मध्ये ज्यावेळी जापानमध्ये विद्यापीठ स्थापन केलं गेलं, पहिलं महिला विद्यापीठ, या पहिल्या महिला विद्यापीठामध्ये भारतीय 5 स्त्रियांना दाखल करण्यात आलं होतं. आणि भारतामधून जापानमध्ये नेण्याचा जो काही प्रवास धोंडू कर्वेंनी केला होता, हा आगबोटीने केला होता जुन्या जमान्यामध्ये. जगभर शिक्षणाची वाव असताना, स्त्री शिक्षणाबद्दल जाणीव असताना अनेक सभा केल्या गेल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषाशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. किती गोड स्वप्न होतं बघा. स्त्री कशी असली पाहिजे? स्वाभिमानी असली पाहिजे, शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित म्हणजे अतिशय हाय डिग्रीपर्यंत शिकलेला जो काही पुरुष असेल त्या पुरुषाशी तिने स्पर्धा केली पाहिजे, असं स्वप्न कर्वे यांचं होतं. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणं हे जटिल कार्य, आणि दुसऱ्या टोकावर तिला पुरुषाच्या बरोबरीनं स्पर्धेत उतरवणं हे अतितटीचं काम कर्वेंना करायचं होतं. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरील पारतंत्र्याची चोखड उखडून टाकावी हे महाकठीण काम होतं. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखी क्षमता जेथे आवश्यक होते. किती सुंदर उदाहरण दिलंय बघा. त्यांचे 2 ध्येय होते जीवनामध्ये. एक, स्त्रीला शिक्षित करावं आणि नुसतं शिक्षित करून भागणार नव्हतं, तर पुरुषाशी स्पर्धा करण्यासाठी तिला सक्षम बनवावं. आणि हे काम करताना त्यांना अटीतटीचं कार्य जे काही होतं, अनेक स्वरूपाच्या समस्या त्यांना भेडसावणार होत्या, संकटांना तोंड द्यावं लागणार होतं. हे काम कसं होतं? जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबाहेर एखादा ग्रह,
सॅटेलाईट जेव्हा पाठवायचा असतो तेव्हा जी पॉवर लागते ना, ती पॉवर त्यांना त्या काळामध्ये लागणार होती. गुंतागुंतीचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न त्यांना सोडवायचे होते आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजामध्ये त्यांनी स्त्री शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे समाजामध्ये त्यांनी बिंबवण्याचं काम, बिंबवणे म्हणजे पटवून देणं, ठसवणं, हे पटवून देण्याचं काम कर्वे यांनी केलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांनी तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक काम करू शकतो त्याची मिसाल आहे हा धोंडू केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना डोक्यावर घेतले. धोंडू केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातलं एक छोटंसं गाव शेरावली, या शेरावली गावामध्ये यांचा जन्म झाला. जन्माला आल्याबरोबर ते आपल्याबरोबर महर्षी ही पदवी आणि भारतरत्न हा काही पुरस्कार ते घेऊन आले नव्हते. हे नाव, हा जो काही पुरस्कार मिळतो ना, हे चांगल्या कामामुळे मिळतो. त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये हाल अपेष्टा सहन केल्या. एवढं अलौकिक काम ते करून गेले की त्यांनी भारत सरकारने त्यांना 1958 भारतरत्न, जो सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आज भारतातला, या भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. लोकांनी त्यांना महर्षी ही पदवी दिली. आज समाज आपल्याला ही पदवी देतो. काय ताई, दादा, बापू, काका, आबा या पदव्या महत्त्वाच्या नाही आहेत. महर्षी म्हणजे महान असा काम करणारा हा महर्षी. तमा न बाळगणे, कोणत्याही प्रकारची पर्वा न करता चांगल्या प्रकारचं काम हा माणूस करून गेला. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवले मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही. तू मुळीच रडू नये, यासाठी कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले आहे ना. लेखक या ठिकाणी एकदा स्वतःच्या जीवनात आलेला प्रसंग सांगतायत की कर्व्यांच्या पुतळ्यामागे मुलगी रडत बसली होती आणि लेखकांनी ते बघितलं. लेखक तिला म्हणाले की कर्व्यांच्या पुतळ्याशी रडून बसण्यासाठी हे विद्यापीठ निर्माण केलेलं नाही. तर रडू नये, रडत जरी असली तरी रडताना तू उठायचा आहेस, तू मुळीच रडू नये, यासाठी कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलेलं आहे. कारण स्त्री शिक्षण हे किती महत्त्वाचं असतं याची जाणीव कर्व्यांना स्वातंत्र्यपूर्व या काळातच झालेली होती. तसंच परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानात येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळ वेळा चुकीचं वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिचे स्वप्न, भावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णा कर्वे यांनी जे काही स्थापित केलं SNDT महिला कॉलेज आहे, SNDT महिला जी फक्त स्त्रियांसाठी आहे, जी आज मुंबईला आहे, त्या ठिकाणी महिला शिक्षण घेतात. स्त्रियांवरचे अत्याचार कधी थांबतील? ज्यावेळेस पुरुष हा पूर्णपणे शिक्षित होईल. आता शिक्षित होणं म्हणजे डिग्री सर्टिफिकेट हातात घेणं नाही हो, विचारांनी शिक्षित होणं. हा पुरुष कधी परंपरागत संस्कारामुळे, आधीपासून त्याच्यावर जे काही संस्कार कळत नकळत झालेले असतात, या संस्कारामुळे तो आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, अनेक वेळा मुलीशी चुकीचं सुद्धा वागतो. स्त्री ही एक दुय्यम वस्तू आहे, जिला स्थान नाही आहे हे तो मानतो. तिचीही अनेक स्वप्न असतात, भावना असतात, आकांक्षा असतात, विचार असतात आणि तिचं हे अस्तित्व जेव्हा हा माणूस शिकेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने पुरुष शिक्षित झाला असं म्हटलं जाईल. कारण तेव्हा त्याला स्त्री शिक्षणाचा, स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ समजलेला असेल. तसंच
पुरुषाचं शिक्षण झालं की भारतरत्न महर्षी धोंडू केशव कर्वे, उपाध्ये अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेल्या महान कार्याला पूर्णत्वच मिळेल. मग डोळे टिसणार नाही, तिथे हसू फुलेल. काय म्हणतात लेखक या ठिकाणी? ज्यावेळेस असं सगळं जेव्हा होईल ना, पुरुषांचं शिक्षण होईल, पुरुषांना स्त्रीबद्दल जाणीव होईल, ही परिस्थिती जेव्हा समाजामध्ये उतरेल, तेव्हा खऱ्या अर्थाने कर्वे यांच्या कार्याला पूर्णत्व मिळेल. मग आपले डोळे टिचणार नाहीत का? डोळे टिचणं म्हणजे डोळे भरून येणं नाही, डोळे टिचणार नाही. तर तिथे आपल्याला हसू येईल की कर्वे यांनी किती सुंदर असं काम या समाजामध्ये केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. या पाठातून आपण काय शिकलो आहे? स्त्रियांकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन सोडून त्यांना समानतेचा दर्जा देणं आवश्यक आहे. स्त्री पुरुष समानतेसाठी स्त्री शिक्षण महत्त्वाचं आहे आणि यासाठी समाजाने आपला पारंपरिक दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. हाच संदेश आपल्याला या पाठातून मिळतो आणि हा पाठ या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे. थँक्यू. धन्यवाद.